या 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 हाय हॅलो. चला आता म्हटलं शेळ्या सोडून घेऊयात. खूप 10 वाजले होते, खूप वेळ झाला होता आणि आईही नव्हती, त्याच्यामुळे मला शेळ्यांनाही खायला वगैरे टाकायला जायला लागलं होतं. क्यूट आहेत, मारत वगैरे नाही आहेत, पण एक पांढरी शेळी ते मारते, सगळ्यांनाच मारते. ते शेळीला पण मारते दुसऱ्या आणि सगळ्या पिल्लांना पण मारते, पण तिची पिल्ले त्यांना नाही मारते, दुसऱ्या शेळीची पिल्ले त्यांना मारत असते ते. आणि बघा मी आज शेळ्या वगैरे बाहेर बांधून सगळं आवरलं, स्वच्छ केलं शेळ्यांना. आणि पूर्ण शेळ्यात पण खूप छान वाटतं आणि मी त्यांची पूर्ण साफसफाई केली, त्यांना खायला वगैरे आणायला. तर मी चालले तुम्हाला दाखवते. चला आपण चालू आहे शेळ्यांना खायला आणायला, तर लेट्स गो. चलो आपण शेळ्यांना खायला आणूया मस्त वगैरे. आणि आमच्याकडे पूर्ण असं आभाळ भरून आलं होतं, पावसाचं वातावरण झालेलं आहे. आणि कधीही पाऊस पडतो, आभाळ येऊ अगर नाही येऊ, डायरेक्टली पावसाचं वातावरण, पावसाचं महिना चालू झालं कधीही पाऊस येतो. सो आता म्हटलं चला आपण पटकनी शेळ्यांना गवत काढून घेऊयात, नाही तर मग पाऊस आले की शेळ्या त्या गवत खात नाहीत. ओलं झालं की मग ते चिक्कल वगैरे लागतो, मग ते शेळ्या खात नाही आहेत. मग पटकनी काढून घेतलं गवत. त्याच्यानंतर मला लागलं होतं इळा, कापला थोडासा जरा. आणि हे नवीन इळा असल्यामुळे थोडंसं वाहता ते काही पटकन मी लक्षात नाही आलं पाऊस येईल, पटकन मी कापायला गेले, सरसर कापून घेतलं आणि पटकन मी आले घरी. हे बघा शेळ्यामध्ये पण असे छान छान कोंबडी वगैरे येतात, फिरतात वगैरे. चला म्हटलं आता शेळ्यांना गवत टाकून घेऊयात. काढलं आहे तर हे बघा पूर्ण आता तर काळोखच झालेलं आहे, पूर्ण आभाळ भरलेलं आहे, कधीही पाऊस येऊ शकतो. हे बघा एवढं गवत मी काढलेलं आहे, स्वतः मी काढत आहे हे गवत. तुम्हाला समजतच असेल की हातावरून की मीच काढते हे गवत. एवढं सगळं मी गवत काढून घेतलं. शेळ्यांना पटकनी खायला वगैरे सकाळपासून खायला होतं, पण थोडंसं रिमझिम पावसामध्ये भिजलेलं खायला मग ते खात नाही आहेत. मग थोडंसं थोडंसं त्याच्यावरचं पाणी वगैरे गेल्यावरती मग मी थोडंसं शेळ्यांना गवत आणलं शेतातून काढून. आणि हे बघा मी एवढं शेळ्यांना गवत काढलं आहे. कसं वाटतंय, मला जमतंय की नाही हेही सांगा. आणि आभाळ खूप आहे, तुमच्याकडेही आभाळ आहे का हे बघा. कोंबडी घरामध्येच येते ना, अंडी घालते, रोज घालते. चला म्हटलं तर एकदा माइंड फ्रेश करून येऊयात. छान वातावरण झालं आहे आणि मला असं ह्या वातावरणामध्ये किंवा मी रोजच 5-6 वाजता एकदा शेतातून राऊंड मारून येते. एकदम आळस आलेला असतो, कंटाळा आला असतो, तो पूर्ण कंटाळा आळस निघून जातो आणि जरा हॅपीही वाटतं आणि फ्रेश वाटतं, माइंड एकदम फ्रेश होतं. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान मी नवीन छान छान ब्लॉग बनवत राहील. हे बघा माझी आजी आणि आई आले होते, तर मी तुम्हाला ब्लॉगमध्येही दाखवलं, उद्या मी माझी आजी दाखवतेच. तर आणि खूप छान भारी वाटलं दोघींना बघून. आमच्याकडे पाऊस आज आला होता, मी तुम्हाला ब्लॉग नंतर पाऊस गेल्यावरती लक्षात आलं माझ्या की ब्लॉग मी चालू ठेवला होता. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय.